विद्यार्थी मित्र, आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तिसऱ्या सेमिस्टरसाठी ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य हे वाङ्मयीन प्रवाह लावलेले आहेत. आपण या आणि पुढच्या काही तासांतून या वाङ्मयीन प्रवाहाचा किंवा साठोत्तरी साहित्य प्रवाहाचा अभ्यास करणार आहोत. या साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. त्याचबरोबर या साहित्य प्रवाहाच्या स्वरूपाची आपण चर्चा करणार आहोत. ते आपण पुढच्या काही तासातून करू. त्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हे साहित्य प्रवाह नीट समजून घेता येतील. मित्रहो, साठोत्तरी या शब्दाचा सरळ अर्थ 60च्या नंतर असा होतो. पण असा जरी होत असला तरीही हे साहित्य प्रवाह केवळ 60च्या नंतर किंवा 1960च्या दरम्यान उदयाला आलेले आहेत का? तर तसं नाही आहे. या साहित्य प्रवाहाची पाळंमुळं खूप मागे नेता येतील. किंबहुना कुठलाही साहित्य प्रवाह अशा पद्धतीने एका विशिष्ट वर्षी किंवा विशिष्ट दिवशी वगैरे उदयाला काही येत नसतो. तेव्हा या साहित्य प्रवाहाची पार्श्वभूमी सुद्धा खूप मागे नेता येते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच साठोत्तरी हा जो शब्द आहे तो शब्दकोशामध्ये जो त्याचा अर्थ दिलेला असतो त्या दृष्टीनं लक्षात घेऊ नका, तर तारतम्यानं लक्षात घ्या. साठोत्तरी म्हणत असताना केवळ 60च्या नंतर किंवा 1960च्या दरम्यान असा त्याचा अर्थ नाही, तर 1960च्या दरम्यान हे साहित्य प्रवाह नावारूपाला आले किंवा याची दखल घ्यायला भाग पडेल इतका याची निर्मिती प्रभावी किंवा सक्षम होती, किंवा या निर्मितीनं स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलं होतं. या अर्थानं आपण साठोत्तरी वगैरे जरी म्हणत असलो किंवा 1960च्या नंतरचे असं जरी म्हणत असलो तरी या साहित्य प्रवाहाची पार्श्वभूमी खूप मागे नेता येते. याची पाळंमुळं खूप मागे आहेत, किंवा याचा आरंभ किंवा याची जी प्रतिबिंब आहेत साहित्य व्यवहारातली ती खूप मागे सुद्धा आपल्याला आढळून येतात. हे आपण लक्षात घ्यायला हवं. नाहीतर आपण जर असं समजायला लागलो की साठोत्तरी म्हणजे 1960च्या दरम्यान उदयाला आलेले साहित्य प्रवाहच होत, तर मग गफलत होईल, ही चूक होईल. अशी चूक आपण करू नये. आणि साहित्यातले पहा की हे जे वेगवेगळे साहित्य प्रवाह, उदाहरणार्थ ग्रामीण आहे, दलित आहे, स्त्रीवादी आहे, याचे खरंच वाङ्मयीन प्रवाहामध्ये खूप मागे संदर्भ आपल्याला सापडतात. उदाहरण म्हणून जर आपण पाहिलं तर ग्रामीण साहित्याचा हा जो प्रवाह आहे तो खूप मागे नेता येतो. तसंही आपला भारतीय समाज हा ग्रामीण भागातच राहणारा आहे. जास्तीत जास्त ग्रामीण भागातून राहतो, आणि ग्रामीण भागातून राहणारा हा जो समाज आहे तो समाज काही मुका वगैरे नाही आहे. तो त्याच्या पद्धतीनं अभिव्यक्त होत आलेलाच आहे. म्हणजे देशभरचे कुठल्याही भाषेतलं साहित्य असो, त्या साहित्यामधून हे ग्रामीण लोक व्यक्त झालेले आहेत. याचा अर्थ असा की ज्याला आपण ग्रामीण वगैरे म्हणतो त्याची अभिव्यक्ती होत आलेलीच आहे. अगदी अलीकडचा काळ जरी तुम्ही लक्षात घेतला तरी संत तुकारामांच्या अभंगामध्ये ग्रामीण समाजाचे सगळे संदर्भ येतात. किंवा आपण जर महानुभाव संप्रदाय लक्षात घेतला तर महानुभाव संप्रदायाच्या साहित्यामधून हे ग्रामीण जीवनाचे सगळे संदर्भ, ग्रामीण संस्कृतीचे सगळे संदर्भ आलेलेच आहेत. पण अगदी अलीकडचा काळ जरी तुम्ही लक्षात घेतला तरी अभ्यासकांनी ग्रामीण साहित्याचा प्रारंभ 1925 पर्यंत मागे नेलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. म्हणजे आपण ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध हे डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर यांचं जर पुस्तक लक्षात घेतलं तर त्यांनी ग्रामीण साहित्याची सुरुवात किंवा ग्रामीण साहित्याचा आरंभ 1925 पर्यंत मागे नेता येतो असं म्हटलेलं आहे. आणि त्या काळामध्ये इथे ज्या कविता वगैरे लिहिल्या गेल्या, मीठ भाकरमध्ये वगैरे ज्या कविता आलेल्या आहेत, त्या कविता जर आपण लक्षात घेतल्या तर तिथे ग्रामीण साहित्याचा प्रारंभ झाला असं म्हणण्या इतकं त्याच्यामध्ये ग्रामीण समाजाचं, ग्रामीण संस्कृतीचं, त्याच्या वेगळेपणाचं चित्रण आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येते. पण तरीही हा जो 1925च्या दरम्यानचा काळ आहे की ज्या काळामध्ये या साहित्याचे प्रतिबिंब दिसत होते, तो साहित्याचा हा प्रवाह 1960च्या दरम्यान मात्र अधिक ठळकपणे
पुढे आला किंवा लक्षात घ्यावा इतकं त्याचं अस्तित्व दिसायला लागलं, म्हणून आपण 1960 वगैरे असं म्हणत असतो. पण ठीक आहे की मागच्या काळामध्ये सुद्धा ही अभिव्यक्ती होतच आलेली आहे, हे आपण लक्षात घेऊ. म्हणे ग्रामीण साहित्याची ही जी प्रारंभीची रूपं आहेत, ती प्रारंभीची रूपं अनेक समीक्षकांनी दाखवून दिलेली आहेत. ती आपण पाहायला हरकत नाही. कोतापले सरांचं जे ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध नावाचं समीक्षेचं पुस्तक आहे, ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला ते सहज लक्षात येईल. मी सुद्धा ग्रामीण साहित्याची समीक्षा नावाचा एक दीर्घ लेख लिहून त्या लेखामध्ये ग्रामीण साहित्याची ही प्रतिबिंब मागे कसे दिसतात याची सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि हा लेख माझ्या अन्वय नावाच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. त्याची सविस्तर अधिक चर्चा इथे आपल्याला अपेक्षित नाही, ते करण्याचं कारणही नाही. पण तुम्ही एवढं लक्षात घ्या की साठोत्तरी वगैरे म्हणत असताना 1960 हाच कालखंड किंवा हाच आरंभबिंदू वगैरे असं काही समजू नका. दलित साहित्याच्या बाबत आपल्याला खूप मागेपर्यंत जाता येतं. अगदी संत चोखामेळा, संत कर्ममेळा यांचे जे अभंग आहेत, यांच्या अभंगातून जी अभिव्यक्ती झालेली आहे, तिथे सुद्धा दलित साहित्यांच्या अभिव्यक्तीच्या खुणा आपल्याला शोधता येतात. डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी दलित साहित्याचा आरंभ हा संत चोखामेळा यांच्या अभंगापर्यंत मागे नेता येतो असं म्हटलेलं आहे. आणि संत चोखामेळाचा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर तो कालखंड आहे 13वे शतक. म्हणजे चोखामेळा असेल, संत सोयराबाई असेल किंवा कर्ममेळा असेल, चोखामेळा यांचा मुलगा, तर यांच्या अभंगामध्ये सुद्धा व्यवस्थेविरोधचा, म्हणजे प्रस्थापित व्यवस्था जी आहे किंवा जी सामाजिक व्यवस्था वर्णव्यवस्थेने प्रभावित किंवा वर्णव्यवस्थेने प्रभावित आहे, किंवा ज्या सामाजिक जीवनामध्ये वर्णव्यवस्था नांदत होती, जात व्यवस्था नांदत होती, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया या संतांनी नोंदवलेल्या आहेत. म्हणजे आपण जर संत चोखामेळ्यांचे विटाळाचे अभंग वगैरे लक्षात घेतले किंवा कर्ममेळाची जो अभंग आहे की आम्ही फार पूर्वीपासून हे सगळं भोगत आलोत, लोकांचं उष्ट अन्न खात आलोत आणि तुम्हाला लाज वाटत नाही का, अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रश्न आहे तो त्यांनी ईश्वराला विचारला आहे, विठ्ठलाला विचारलेला आहे, त्याचबरोबर त्यांनी समाजालाही विचारलेला आहे. तर ही जी त्यांची प्रतिक्रिया आहे, ही प्रतिक्रियाच इथली जी सामाजिक व्यवस्था आहे की ज्या सामाजिक व्यवस्थामध्ये भेदाभेद मानला जात होता, त्या व्यवस्थेच्या विरुद्धची ती प्रतिक्रिया आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थात ठीक आहे की त्या काळामधला जो समाज आहे तो समाज परंपरेनं प्रभावित होता, म्हणून यांचा जो हा आवाज आहे किंवा यांचं जे म्हणणं होतं किंवा यांची ही जी प्रतिक्रिया होती त्याचे फार परिणाम उमटले नाहीत किंवा फार प्रभाव दिसला नाही, फार परिणाम झाला नाही. पण त्यांनी जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे ह्या प्रतिक्रिया नोंदवल्या म्हणजे काय केलेलं आहे, तर त्यांनी ती व्यवस्था नाकारलेली आहे. आणि ती व्यवस्था नाकारलेली आहे म्हणजेच दुसऱ्या एका व्यवस्थेची मागणी केली आहे. ती व्यवस्था कोणती आहे, तर ती व्यवस्था आहे समतेवर आधारलेली, ज्याला म्हणजे समता, बंधुता, न्याय वगैरे आपण म्हणू, जी आधुनिक जीवनमूल्य म्हणून आपण ज्याकडे पाहतो, त्यावर आधारलेली एक व्यवस्था असावी आणि आम्हालाही तुम्ही माणूस मानावं, अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि मित्र हो, हीच मागणी अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण दलित साहित्याचा प्रवाह म्हणतो त्या साहित्य प्रवाहाने केलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय वगैरे ही जी जीवनमूल्य आहेत, या जीवनमूल्यांची मागणी जो दलित साहित्याचा प्रवाह करतो, हीच मागणी त्या काळामध्ये या संतांनी केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये ही जी मागणी आहे किंवा ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत, या प्रतिक्रियाचे परिणाम दिसतात किंवा बहुसंख्य लोक या जीवनमूल्यांच्या बाजूनं उभं टाकलेले दिसतात. व्यवस्था आता अनुकूल आहे, लोकशाही व्यवस्था अधिक अनुकूल आहे. ठीक आहे की 13व्या शतकामध्ये सामाजिक जीवन अनुकूल नव्हतं, व्यवस्था अनुकूल नव्हती, मानवी जी मानसिकता आहे त्या काळातल्या समाजाची ती अनुकूल नव्हती. आणि म्हणून त्या काळातले हे जे संत आहेत, मग सोयराबाई असेल, चोखामेळा असतील, कर्ममेळा असतील, किंवा दुसरीकडे आपण पाहतो की संत जनाबाई सारखी कवयित्री असेल, यांचा आवाज फार जाणवला नाही. पण याचा अर्थ त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियाच नोंदवल्या नाहीत असं नाही. तर आज दलित साहित्याने ज्या जीवनमूल्याची मागणी केलेली आहे किंवा ज्या जीवनमूल्यांची ते मांडणी करतात,
ज्या जीवनमूल्यांविषयी ते बोलतात, ज्या जीवनमूल्यांचा त्या पुरस्कार करतात, त्या जीवनमूल्यांचा पुरस्कार त्या काळामध्ये त्या संतांनी केलेला आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर दलित साहित्याची पाळंमुळं 13व्या शतकापर्यंत मागे नेता येतात, हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. मित्र हो, शेवटी मला तुम्हाला हे सांगायचं आहे या सगळ्या विवेचनातून की 1960 म्हणजे तो प्रारंभ बिंदू असं काही मानू नका. 1960 हे एवढ्यासाठी आपण मानत असतो की 1960च्या दरम्यान या साहित्य प्रवाहाचं असणं एवढं ठळक झालं की मराठीतल्या वाङ्मय व्यवहाराला, मराठी साहित्य व्यवहाराला याची दखल घेणं भाग पडलं. या अर्थानं आपण 1960 हा कालखंड किंवा साठोत्तरी वगैरे असं काही म्हणत असतो, पण याची पाळंमुळं खूप मागे आहेत. स्त्रीवादी साहित्याच्या बद्दल सुद्धा आपल्याला खूप मागे जाता येतं. संत जनाबाईचा आपल्याला उल्लेख करता येतो की संत जनाबाई जेव्हा असं म्हणते की खांद्यावर माझा डोक्यावरचा पदर खांद्यावर आला तरी मी आता भरल्या बाजारी जाणार आहे आणि भरल्या बाजारी जाऊन मी माझं जे म्हणणं आहे किंवा माझं जे अस्तित्व आहे ते दाखवून देणार आहे. मग लोकांनी मला किती नावं ठेवले तरी मी त्याच्याकडे फार लक्ष देणार नाही, अशा पद्धतीची तिची भूमिका. तिनं फार पुढे जाऊन तर असंही म्हटलेलं आहे की मी तर भरल्या बाजारी जाणार आहे. म्हणजेच मी हा जो वारकरी संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये स्त्रियांना आतापर्यंत फारसं स्थान नव्हतं, म्हणजे वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदायाचाच एक भाग आहे, ते काही स्वतंत्र संप्रदाय वगैरे नाही. आणि वैदिक संप्रदायाचं तत्वज्ञान जर तुम्ही लक्षात घेतलं तर वैदिक संप्रदायामध्ये किंवा वैदिक जी परंपरा आहे त्या वैदिक परंपरेमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. कारण वैदिक व्यवस्था ही इथे जशी वर्णव्यवस्था मानते तशी लिंग व्यवस्था मानणारी आहे आणि या लिंग व्यवस्थेच्या आधारानं वैदिक व्यवस्थेनं स्त्रियांना दुय्यम मानलेलं होतं. आता हा जो वारकरी संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय वैदिक व्यवस्थेचाच एक भाग आहे, पण तरीही त्यांनी स्त्रियांना सामावून घेण्याची भूमिका स्वीकारली. पण तरी स्त्रियांकडे पाहण्याचा एकूण समाजाचा दृष्टिकोन मात्र दुय्यमच होता. तर त्या काळामध्ये संत जनाबाई असं म्हणते की मी हा जो तुमचा पारंपरिक दृष्टिकोन आहे किंवा ही जी तुमची दृष्टी आहे, तुमची जी विचार करण्याची पद्धती आहे ती काय फार स्वीकारत नाही, मी ते मानत नाही. मी भरल्या बाजारी जाणार आहे. म्हणजे मी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये माझं असणं मी मांडणार आहे किंवा माझं असणं जे किंवा माझं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व मी सिद्ध करणार आहे, मी दाखवून देणार आहे असं म्हणते. आणि पुढे जाऊन म्हणते की मला विरोध करणाऱ्यांनी हाताच्या मनगटावर तेल घालून बोंबलत बसावं तरी मी त्यांच्या या अशा बोंबलण्याला किंवा त्यांच्या विरोधाला फार जुमानणार नाही, अशा पद्धतीची भूमिका संत जनाबाई 13व्या शतकात मांडते आहे. संत जनाबाई संत चोखामेळा, संत सोयराबाई यांच्या समकालीन आहे. तेव्हा संत जनाबाईची ही जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला काय सांगून जाते, तर ही भूमिका सरळपणे आपल्याला हेच सांगून जाते की मी लिंग व्यवस्थेच्या आधारानं स्त्रियांना जे दुय्यम मानलेलं आहे त्याला नाकारते, ते मानणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे. याचाच अर्थ असा मित्र हो की आजच्या काळामध्ये स्त्रीवादी साहित्यामध्ये किंवा स्त्रीवादाचा पुरस्कार करताना जी जीवनमूल्ये मांडली जातात त्या जीवनमूल्यांची मांडणी संत जनाबाईने केलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही का? नंतरचा काळ तर अगदी स्पष्टच आहे आपल्या पुढे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य आहे ते कार्य आजच्या स्त्रीवादाला अतिशय जवळचं आहे आणि बळ देणार आहे. किंबहुना आज ज्याला आपण स्त्रीवादी भूमिका वगैरे म्हणतो त्या स्त्रीवादी भूमिकेची सगळी मांडणी किंवा त्या स्त्रीवादी भूमिकेच्या अपेक्षित असणारी, त्या स्त्रीवादी साहित्याला किंवा स्त्रीवादी भूमिकेला अपेक्षित असणारी जीवनमूल्यांची मांडणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेली नाही का? तर केलेली आहे. त्याचबरोबर त्याच काळामध्ये स्त्री पुरुष तुलना लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी सुद्धा स्त्रीवादी साहित्याची संकल्पना किंवा स्त्रीवादाला अपेक्षित असणारी जीवनमूल्यांची मांडणी किंवा त्या जीवनमूल्यांचा पुरस्कार मागच्या काळामध्ये केलेला नाही का? तर केलेला आहे. याचाच अर्थ असा की स्त्रीवादी, आज ज्याला आपण स्त्रीवादी साहित्य किंवा स्त्रीवादी साहित्याचा प्रभाव वगैरे मानतो,
तो काही 1960च्या दरम्यानच उदयाला आलेला आहे असं काही नाही आहे. याची पाळंमुळं खूप मागे नेता येतात, 13व्या शतकापर्यंत मागे नेता येतात. महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये तर याचे फार प्रभावी असे असं रूप आपल्याला पाहायला मिळतं. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामध्ये आपल्याला फार प्रभावी असं याचं रूप पाहायला मिळतं. तेव्हा तुम्ही असे काही समजूत करून घेऊ नका की साठोत्तरी म्हणत असताना किंवा 1960च्या नंतर उदयाला आलेले वाङ्मयीन प्रवाह वगैरे असं म्हणत असताना हे 1960च्या नंतरच उदयाला आलेले आहेत, याचा संबंध मागच्या काळाशी नाही असा गैरसमज करून घेऊ नका. या सगळ्या साहित्य प्रवाहाची पाळंमुळं फार मागे नेता येतात, फार मागच्या काळापर्यंत नेता येतात. त्याची पार्श्वभूमी फार मागच्या काळामध्ये दडलेली आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण याच्यानंतरच्या तासामध्ये या साहित्य प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी मागच्या काळात कशी दडलेली आहे ते पाहणारच आहोत, ते सविस्तर पाहणार आहोत. पण इथे तुम्ही हा जो तुमचा गैरसमज असतो तो गैरसमज करून घेऊ नका. साठोत्तरी म्हणत असताना केवळ 60 हे वर्ष याच्या उदयाला कारण ठरलेलं आहे किंवा 1960च्या दरम्यानच हे उदयाला आलेले वाङ्मयीन प्रवाह आहेत वगैरे अशा पद्धतीची कल्पना करून घेऊ नका. तर साठोत्तरी शब्द हा तुम्ही तारतम्यानं लक्षात घ्या, एवढ्यासाठी हे विवेचन आहे. मित्र हो, तसंही कोणतीही सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था विशिष्ट एका दिवशी अस्तित्वात येत नसते. मग कोणतीही असो, त्याची पाळंमुळं किंवा त्याच्या जडणघडणीचा जो कालखंड असतो तो खूप मागेपर्यंत असतो हे आपण लक्षात घ्या. कोणतीही असो, मग ती सामाजिक व्यवस्था असो किंवा सांस्कृतिक व्यवस्था असो, ती विशिष्ट दिवशी विशिष्ट कालखंडामध्ये अचानकपणे काही जन्माला येत नसते. त्याचा खूप मागेपर्यंतचा कालखंड असतो. तसंच त्याच पद्धतीनं वाङ्मय व्यवहार आणि कला व्यवहार हा सुद्धा विशिष्ट तारखेला जन्माला येत नसतो. वाङ्मय व्यवहाराची आणि कला व्यवहाराची परंपरा खूप मागेपर्यंत असते किंवा जडणघडणीचा काळ आपण ज्याला म्हणू तो खूप मागेपर्यंत नेता येत असतो. हा जडणघडणीचा काळ खूप असतो. तो विशिष्ट एक दिवस किंवा विशिष्ट वर्षे, विशिष्ट महिना, विशिष्ट तारीख असं काही नसते. मग कुठल्याही समूहाचा कला व्यवहार असो आणि कुठल्याही समूहाचा वाङ्मय व्यवहार असो, तो मागच्या खूप काळापासून जडणघडण होत आलेला असतो आणि कुठल्या तरी काळामध्ये तो विशिष्ट म्हणजे रूप धारण करतो किंवा त्याचं असणं अगदी ठळक होतं आणि मग त्याचं अस्तित्व अधिक ठळक झालं की त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या बाकी व्यवस्थेला त्याची दखल घ्यावी लागते. म्हणजेच इथं जो मराठी वाङ्मय व्यवहार होता, ज्याला आपण प्रस्थापित मराठी वाङ्मय व्यवहार म्हणू किंवा मध्यवर्ती वाङ्मय व्यवहार वगैरे म्हणू, यांना दखल घ्यायला भाग पाडलं गेलं 1960च्या दरम्यान. कोणी? या साहित्य प्रवाहाने. आणि म्हणून आपण यांना मग साठोत्तरी वगैरे म्हणत असतो. पण हा जो कला व्यवहार आहे किंवा हा जो वाङ्मय व्यवहार आहे, तो वाङ्मय व्यवहार जडणघडण जो होत आलेला जो आहे त्याचा कालखंड खूप मागेपर्यंत आहे आणि खूप दीर्घ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ नाटकासारखा जर कला प्रकार आपण लक्षात घेतला तर तो काही अचानक उदयाला आलेला कला प्रकार आहे का? तर नाही. तसंच या वाङ्मय प्रवाहाचा आहे. म्हणजे दलित साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, हा जो वाङ्मय व्यवहार आहे तो सुद्धा अचानक आकाराला आलेला नाही. त्याच्या जडणघडणीचा कालखंड खूप आहे. जसं नाटक या कला प्रकाराच्या जडणघडणीचा कालखंड खूप नाही का? खूप मागे. म्हणजे कुठपर्यंत आपल्याला अगदी अलीकडचं आधुनिक नाटक जरी लक्षात घेतलं तर याच्या जडणघडणीचा कालखंड कुठपर्यंत मागे नेता येतो? खूप मागे नेता येतो. आपल्याकडे जे दशावतारी खेळ वगैरे सुरू होते, त्या दशावतारी खेळामध्ये या नाटकाचा म्हणजे जडणघडणीचा प्रारंभीचा बिंदू आहे किंवा प्रारंभीचं रूप आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही का? असं म्हणता येतं. आपल्याकडे जे सीता स्वयंवर नावाचं नाटक सादर झालं, ज्याला आपण नाटक म्हणतो, विष्णुदास भावे यांनी सादर केलं आणि ते 5 नोव्हेंबर 1843ला सांगली येथे ते सादर झालं. आणि मग सीता स्वयंवर हे नाटक आपण आधुनिक मराठी नाटकातलं पहिलं नाटक वगैरे असं म्हणतो किंवा आधुनिक नाटकाचा प्रारंभ आपण तिथे मानतो. कुठे? सीता स्वयंवर पाशी. आणि 1843 हे वर्ष आपण आधुनिक नाटकाच्या प्रारंभीचं वर्ष वगैरे आपण मानत असतो. पण
मित्र, हे जे नाटक आहे ते नाटक काही स्वतंत्र असं नाटक होतं का? त्याच्या जडणघडणीचं किंवा त्याला प्रभावित करणारे पूर्वीचे काही घटक होतेच ना. म्हणजे दशावतारी नाटक किंवा दशावतारी खेळ जे आपल्याकडे होते, त्या दशावतारी खेळामध्ये या नाटकाचे जे बिंदू आहेत किंवा या नाटकाच्या जडणघडणीचे जे रूप आहे ते तुम्हाला तिथे दिसतील. आणि हे जे सीतास्वयंवर आहे सुरुवातीला सादर झालं, हे खरं तर दशावतारी खेळाचाच एक भाग होता. अलीकडे दत्ता भगत सरांनी जे मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास समीक्षा ग्रंथ दिलाय, त्यामध्ये त्यांनी सीतास्वयंवर हा दशावतारी खेळाचाच एक भाग होता किंवा तशा स्वरूपाचंच हे होतं, ते काय आधुनिक नाटक नव्हतं, अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. आधुनिक नाटक हे त्यानंतर जे महात्मा फुले यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं, ते आधुनिक नाटक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं, आपण त्याच्या फार खोलात जाणार नाही, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो कलाव्यवहार आहे तो काय 1843ला म्हणा किंवा 1855ला म्हणा अचानक काय उदयाला आलेला नसतो. तर त्याच्या पूर्वी ते रूपं असतातच आणि त्यातून ते नव्यानं आकारला येत असतात. म्हणजे मग दशावतारी खेळ असेल किंवा आपल्याकडे तमाशामध्ये जो वग सादर केला जायचा तो वग असेल, ती नाटकाची प्रारंभीची रूपच आहेत. त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण आधुनिक नाटक आकाराला आलेलं आहे असं म्हणू शकतो किंवा ते तसंच असतं. म्हणजेच आधुनिक नाटकाच्या जडणघडणीचा काळ खूप मागे अशा पद्धतीने नेता येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जडणघडणीची रूपं दिसतात. मित्र हो, हा कलाव्यवहाराच्या बाबतचा जसा विचार आहे किंवा कलाव्यवहाराच्या बद्दल असं जे घडतं, तसंच वाङ्मय व्यवहाराच्या बाबत सुद्धा घडतं. याचाच अर्थ असा की ज्याला आपण 1960 नंतरचे साहित्य प्रवाह किंवा नवीन साहित्य प्रवाह किंवा साठोत्तरी साहित्य प्रवाह वगैरे म्हणत असतो, त्याची रूपं त्या मागच्या काळामध्ये दिसतात. याचाच अर्थ त्याचा जो जडणघडणीचा काळ आहे तो जडणघडणीचा काळ खूप मागेपर्यंत नेता येतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे 1960लाच हे वाङ्मय प्रवाह उदयाला आले किंवा 60 नंतर लगेचच हे वाङ्मय प्रवाह उदयाला आले असं कोणीही समजून घेण्याचं कारण नाही. मग साठोत्तरीच का किंवा 1960च वर्ष आपण का गृहीत धरतो? 1960 नंतरचे वाङ्मयीन प्रवाह का म्हणतो, साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाह का म्हणतो? मित्र हो, याचा अर्थ एवढाच की 1960च्या दरम्यान या साहित्य प्रवाहाने मराठी वाङ्मय व्यवहारामध्ये आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. ते स्थान एवढं प्रभावी होतं की प्रस्थापित मराठी वाङ्मय व्यवहाराला किंवा मध्यवर्ती मराठी साहित्य प्रवाहानं या नव्या निर्मितीची दखल घेणं भाग पडलं. कारण या नव्या वाङ्मयीन प्रवाहाची निर्मिती एवढी प्रभावी होती आणि हे दोन्ही अर्थानं म्हणजे संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही अर्थानं, गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीनं हे एवढे सक्षम होते किंवा यांनी आपलं अस्तित्व एवढं जाणून दिलं, ठळक केलं की 1960च्या दरम्यान या साहित्य प्रवाहाची दखल घ्यावी लागली आणि म्हणून आपण यांना साठोत्तरी साहित्य प्रवाह किंवा 1960 नंतरचे वाङ्मयीन प्रवाह वगैरे आपण म्हणत असतो. पण यांच्या जडणघडणीचा काळ मात्र खूप मागेपर्यंत नेता येतो आणि तो खूप मागेपर्यंत च्या साहित्यामध्ये दिसतो असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. आता पहा, साठोत्तरी साहित्य प्रवाह म्हणत असताना मित्रो, यातला साहित्य हा शब्द आपण वाङ्मय या अर्थानंच लक्षात घ्यायचा आहे. अन्यथा पहा, तुम्हाला आता साठोत्तरी या शब्दाचा अर्थ कळाला. साठोत्तरी म्हणत असताना तो मर्यादित अर्थानं घ्यायचा आहे, तो तारतम्यानं घ्यायचा आहे. साठोत्तरी म्हणजे केवळ 60च्या नंतर किंवा केवळ 1960च्या दरम्यान असं घ्यायचा नाही. 1960 हे वर्ष किंवा साठोत्तरी हा शब्द याच अर्थानं आपण लक्षात घ्यायचं आहे की बाबा रे, त्या काळामध्ये या वाङ्मयीन प्रवाहाचं अस्तित्व ठळक झालं, एवढाच. ठीक आहे. आता साठोत्तरी साहित्य, यातला साहित्य हा जो शब्द आहे तो तुम्ही वाङ्मय या अर्थानंच लक्षात घ्या. ज्याला आज आपण कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, ललित निबंध, प्रवास वर्णन वगैरे म्हणत असतो ना, त्या अर्थानंच साहित्य हा शब्द वापरला. अन्यथा
साहित्य या शब्दाचा अर्थ आपण हा शब्द कुठे वापरतो आणि कशाच्या संदर्भात वापरतो त्यानुसार तो बदलत असतो. इथे आपण तसा अर्थ घ्यायचा नाही. नाहीतर साहित्य या शब्दाचा अर्थ पहा, स्वयंपाकघरामध्ये तुम्ही स्वयंपाकांचं साहित्य सुद्धा म्हणत असता आणि तिथे साहित्य या शब्दाचा अर्थ बदललेला असतो. मग तिथे स्वयंपाकाचं साहित्य, मग तिथले भांडे असतील, तिखट असेल, मीठ असेल किंवा हळद असेल, तेल असेल, मसाले असतील वगैरे, म्हणजे ते साहित्य कशाचं, स्वयंपाकांचं साहित्य असं होते. पण इथे आपण साहित्य हा शब्द कथा, कविता, कादंबरी, नाटक वगैरे या अर्थानंच घेणार आहोत. खेळाच्या मैदानावर साहित्य हा शब्द जर आपण वापरला तर मग खेळाचं साहित्य, विटीदांडू असेल किंवा क्रिकेटचं असेल तर त्याचं वेगळं साहित्य असेल, किंवा बांधकामाच्या ठिकाणी बांधकामाचं साहित्य तिथे वेगळ्या अर्थानं आलेला असतो. मग तिथे बांधकामाच्या ठिकाणी विटा, रेती काय असेल ते, मग सिमेंट वगैरे किंवा गजाळी असेल, आणखी काही असेल त्या अर्थानं इथे आपण साहित्य हा शब्द मित्र हो वाङ्मय या अर्थानंच घेणार आहोत. म्हणजेच कथा, कविता, नाटक, कादंबरी वगैरे या अर्थानं घेणार आहोत. आणि आणखी एक इथेच लक्षात घ्या तुम्ही, ते म्हणजे वाङ्मय व्यवहारामध्ये किंवा साहित्य व्यवहारामध्ये वाङ्मयाचे मुख्य प्रकार 3च मानले जातात. हे तुम्ही इथेच लक्षात घ्या. आणि ते 3 म्हणजे, एक कथात्मक साहित्य हा वाङ्मयाचा प्रकार मानला जातो. दुसरा काव्यात्मक साहित्य हा वाङ्मय प्रकार मानला जातो. आणि तिसरा नाट्यात्मक साहित्य, म्हणजे कथात्मक, काव्यात्मक आणि नाट्यात्मक हे 3च साहित्याचे किंवा वाङ्मयाचे प्रकार मानले जातात. मित्र हो, कथात्मक साहित्यातच मग आपण कथा, कादंबरी किंवा ज्यात कथानक असतं किंवा कथारूप ज्या साहित्यात असते त्याला आपण मग कथात्मक साहित्य वगैरे म्हणत असतो. पुढे मग आपण जे पौराणिक कादंबरी असेल, सामाजिक कादंबरी असेल, ऐतिहासिक, ग्रामीण वगैरे कादंबरी किंवा कथा असतील, हे सगळे आपण कथात्मक साहित्यातच मानत असतो. कथात्मक साहित्याचेच हे भाग आहेत. म्हणजे पौराणिक कादंबरी हे काही कथात्मक साहित्यापेक्षा वेगळं आहे, किंवा ऐतिहासिक कादंबरी हे फार वेगळं आहे, सामाजिक कादंबरी हे फार वेगळं आहे असं समजू नका. हे सगळे कथात्मक साहित्याचेच भाग आहेत. कथात्मक साहित्यामध्ये कथा आणि कादंबरी हे 2 प्रकार मानतो. आणि मग कथा असतील किंवा कादंबरी असतील याच्यामध्ये मग त्याचा आशय लक्षात घेऊन आपण हे प्रकार मानतो की मग पौराणिक आहे का, मग ऐतिहासिक आहे का, मग ही सामाजिक आहे का, ग्रामीण आहे का, दलित कथा आहे का, स्त्रीवादी कथा आहे का वगैरे आपण हे मानत असतो. हे कशाच्या आधाराने मानत असतो तर त्यातला जो आशय आहे तो आशय आपण लक्षात घेऊन आपण हे मानत असतो. पण मुळात हे सगळे कथात्मक साहित्याचेच भाग आहेत हे आपण लक्षात घेऊ. काव्यात्ममध्ये आपण पहा की ओवी आहे, अभंग आहे, आरत्या आहेत किंवा छंदोबद्ध किंवा मुक्त छंदातली कविता आहे, हे सगळे काव्यात्मक किंवा कवितेचेच भाग आहेत. म्हणजे हे वेगळे नाहीत हे आपण लक्षात घ्या. किंवा आपण आज ज्याला प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक कविता, भावकविता, दलित कविता, स्त्रीवादी कविता, ग्रामीण कविता वगैरे असं हे जे म्हणत असतो ना, हे आपण त्यातले आशय लक्षात घेऊन मानतो. आपण अशा पद्धतीचं वर्गीकरण करतो. हे वर्गीकरण आपण अभ्यासाचा एक भाग म्हणून करतो, अभ्यासाची सोय म्हणून करतो. कारण आपण जेव्हा अभ्यास करत असतो कुठल्याही साहित्य प्रवाहाचा किंवा कुठल्याही साहित्य प्रकाराचा अभ्यास किंवा वाङ्मयाचा अभ्यास करताना 2 गोष्टी आपण करत असतो, त्या करणं अपेक्षित आहे किंवा अभ्यासाचा भाग म्हणून त्या कराव्याच लागतात. एक म्हणजे आपण तुलना करत असतो आणि दुसरं म्हणजे आपण वर्गीकरण करत असतो. तुलनाच न करता किंवा वर्गीकरणच न करता वाङ्मय व्यवहाराचा अभ्यास करता येणार नाही. तेव्हा तुलना करणे आणि वर्गीकरण करणे हा अभ्यासाचा भाग आहे. अभ्यास करत असताना या गोष्टी करणे अपेक्षितच आहे. पण हे असे जेव्हा प्रकार आपण मानतो, मग प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक कविता, भाव कविता, दलित कविता, ग्रामीण कविता, स्त्रीवादी कविता, हे असं मानत असताना या सगळ्या निदान कविताच आहेत हे तुम्ही नीट लक्षात घ्या. हे सगळे काव्यात्मक वाङ्मय प्रकारामध्ये येणारे भाग आहेत किंवा काव्यात्मक साहित्याचेच भाग आहेत हे लक्षात घ्या. वर्गीकरणानंतरचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे, पण हा सगळं काव्यात्मक साहित्याचाच भाग आहे हे आपण लक्षात घ्यायचं. नाट्यात्मक साहित्य म्हणत असताना आपण नाटक म्हणत असताना आपण काय करतो, नाटक, एकांकिका वगैरे असं वर्गीकरण करतो. त्यानंतर आता आपण पौराणिक नाटक, ऐतिहासिक नाटक, सामाजिक नाटक असे वर्गीकरण करत असतो. जे व्यवसाय करण्यासाठी नाटकं असतात, व्यवसाय करणारे नाटकं असतात,
त्यांना आपण व्यावसायिक नाटक म्हणत असतो, किंवा जी प्रस्थापित चौकट आहे, व्यवस्था आहे, की जिथे सादरीकरणाची किंवा आशयाची वगैरे जिथं बंधनं घातली जातात, ती बंधनं नाकारणारे काही नाटकं असतात, त्याला आपण प्रायोगिक नाटकं वगैरे म्हणत असतो. ते हे बाकी चालत आलेली सगळी बंधनं नाकारून त्यांच्या पद्धतीनं नव्यानं आशय मांडतात आणि त्या आशयाचं रंगभूमीवरचं सादरीकरण सुद्धा त्यांच्या पद्धतीनं करतात. अशा नाटकांना आपण प्रायोगिक नाटकं म्हणतो. जे व्यवसाय करणारी नाटकं असतात त्यांना व्यावसायिक नाटकं म्हणतो. मित्र हो, हे वर्गीकरण आपण अभ्यासाचा भाग म्हणून किंवा हा वाङ्मय व्यवहार नीट लक्षात घेता यावा, नीट समजून घेता यावा म्हणून आपण करत असतो. पण आहेत ही सगळी नाटकंच, हे लक्षात घ्या. म्हणजे काव्यात्म, कथात्म आणि नाट्यात्म हे साहित्यातले 3 मुख्य प्रकार आहेत. बाकी सगळ्या गोष्टी याच्यातच बसतात. आपण तुलना करतो आणि वर्गीकरण करतो, हा अभ्यासाचा भाग असतो. अभ्यास करण्यासाठी हे सगळं करत असतो. पण वाङ्मय व्यवहारामध्ये हे 3च मुख्य प्रकार मानले जातात, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की 1960च्या नंतरचे जे वाङ्मयीन प्रवाह आहेत किंवा 1960च्या दरम्यान उदयाला आलेले जे वाङ्मयीन प्रवाह आहेत ते सुद्धा किंवा त्या साहित्याचा अभ्यास सुद्धा याच पद्धतीनं करावा लागेल. म्हणजे ग्रामीण कविता जी आहे, ती ग्रामीण कविता जी आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली कविता आहे, त्या कवितेच्या अंगानंच तपासावी लागेल. त्या कवितेचे जे निकष आहेत तसेच तपासावे लागतील. नंतरच्या काळामध्ये ठीक आहे ना की आपण काही नवे निकष किंवा नव्या या साहित्याकडे पाहण्याची नवी भूमिका आपण मांडलेली आहे, त्याचा आधार आपण घेऊ ना. की जसं आपण पाहतो की अलीकडे आता साहित्याची रचना महत्त्वाचीच आहे, पण केवळ रचनेच्या अंगानं साहित्याचं मूल्यमापन केलं जाऊ नये, तर आशयाच्या अंगानं मूल्यमापन केलं जावं, अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली आणि ती भूमिका आपण आधाराला घेतच असतो. उदाहरणार्थ दलित साहित्याचं मूल्यमापन करत असताना दलित साहित्याचं मूल्यमापन हे दलित साहित्याची रचना कशी आहे, म्हणजे त्या साहित्याची रचना कशी आहे या अंगानं केलं जाऊ नये, तर त्याचा आशय काय आहे, त्या साहित्यामध्ये येणारा आशय काय आहे, ते कुठल्या जीवनमूल्याची मांडणी करते, कुठल्या मानवी जीवनाचा पुरस्कार करते, या अंगानं त्याचं मूल्यमापन केलं जावं, अशा पद्धतीची भूमिका मांडली गेलेली आहे आणि ती योग्यच आहे. म्हणजे नवं जे सौंदर्यशास्त्र मांडलं गेलं आहे, मर्ढेकरांनी जे सौंदर्यशास्त्र मांडलं ते रचनेच्या अंगानं मांडलेलं सौंदर्यशास्त्र होतं. अलीकडे आपण पाहतो की शरणकुमार लिंबाळे असतील किंवा यशवंत मनोहर वगैरे असतील, यांनी नवं एक सौंदर्यशास्त्र मांडलेलं आहे आणि ते सौंदर्यशास्त्र आशय लक्षात घ्यावा अशा पद्धतीची मांडणी करणार आहे आणि ते योग्यच आहे, ते चुकीचं आहे. अशा पद्धतीची माझं म्हणणं नाही किंवा अशा पद्धतीची मांडणी आपल्याला करता येणार नाही, चूक ठरवता येणार नाही. पण दलित कविता आहे, दलित कादंबरी आहे, हे तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. आणि मग आपण जे वाङ्मयाचे प्रकार म्हणून आपण जे कथात्म, काव्यात्म आणि नाट्यात्म प्रकार मानतो, त्या प्रकारातच हेही साहित्य आपल्याला मानावं लागतं किंवा त्या प्रकारातच याची सुद्धा गणना करावी लागते, हे आपण नीट लक्षात घ्यावं. म्हणजे आपल्याकडे जे कथात्म साहित्याचा प्रवाह आलेला आहे किंवा ज्याला आपण कथात्म साहित्य म्हणतो, त्या कथात्म साहित्यात मग ग्रामीण कथा बसणार नाही का, तर बसेल. तिचं वेगळेपण आपण लक्षात घेऊ. त्या कथेमध्येच मग स्त्रीवादी कथा बसणार नाहीत का, तर बसतील. आशयाच्या अंगानं नव्यानं त्याचा विचार करता येईल ना. पण मित्र हो, हे जे मुख्य प्रकार आहेत साहित्यातले, कथात्म, काव्यात्म आणि नाट्यात्म, त्या प्रकारातच हे नवीन साहित्य सुद्धा मानावं लागेल, हे आपण लक्षात घेऊ म्हणे. साठोत्तरी साहित्य प्रवाह म्हणत असताना साठोत्तरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे, तुम्हाला साहित्य या शब्दाचा अर्थ कळालेला आहे. मित्र हो, प्रवाह म्हणजे काय, यातला जो प्रवाह शब्द आहे या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे, तर मित्र हो, प्रवाह म्हणजे ओघ, लोट किंवा लोंढा असा प्रवाह शब्दाचा अर्थ होतो. आता ओघ, लोट किंवा लोंढा म्हणत असताना आपल्याला इथं नक्की काय म्हणायचं आहे? मित्र हो, इथे हे म्हणायचं आहे की
हे जे प्रवाह आहेत, ज्याला आपण नव्यानं नावं वगैरे दिलेली आहेत किंवा विशेषण ज्याच्या पाठीमागे जोडलेले आहेत, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी वगैरे, हे जे साहित्य प्रवाह आहेत, या साहित्य प्रवाहाचा ओघ, या साहित्य प्रवाहाचा लोंढा किंवा या साहित्य प्रवाहाचा लोट, असा इथे अर्थ अपेक्षित आहे. मग या साहित्य प्रवाहाचा लोट किंवा लोंढा किंवा ओघ म्हणत असताना काय म्हणायचं आहे आपल्याला? तर मित्र, आपल्याला इथे असं म्हणता येईल की या साहित्य प्रवाहाच्या निर्मितीचा ओघ किंवा या साहित्य प्रवाहाच्या निर्मितीचा लोंढा, असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग तो लोंढा 1960च्या दरम्यान एवढा प्रभावी होता की या लोंढ्याने किंवा हा जो ओघ आहे किंवा ही जी निर्मिती आहे, या निर्मितीनं इथल्या प्रस्थापित मराठी साहित्य व्यवहाराला या लोंढ्याची दखल घ्यायला भाग पाडलं, असं आपण म्हणू. म्हणजे याच्या निर्मितीचे प्रतिबिंब 1925च्या काळात दिसतील, त्याच्या अगोदर दिसतील वगैरे, पण त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. म्हणजे मध्यवर्ती साहित्याचा जो प्रवाह आहे, त्या साहित्याच्या प्रवाहानं फारशी दखल याची घेतली गेली नाही. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की मग मध्यवर्ती साहित्याचा प्रवाह काय होता? तर मित्र हो, त्याची फार इथे सखोल चर्चा आपल्याला करायची नाही, पण साध्या शब्दामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की हा जो मध्यवर्ती साहित्याचा प्रवाह होता, तो मध्यवर्ती साहित्याचा प्रवाह फारसा इथलं जे जीवन आहे, लोकांचं जे जगणं आहे, त्या जगण्यातल्या प्रश्नाला प्रतिसाद देणारा नव्हता. खरं तर साहित्याचा संबंध हा लोकांच्या जीवनशैलीशी असला पाहिजे, लोकांचं जे जगणं आहे त्याच्याशी असला पाहिजे, आणि त्या काळातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी असला पाहिजे. म्हणजे प्रश्नाची दखल साहित्यानं घेतली पाहिजे. पण इथे जो मराठी साहित्याचा प्रवाह होता, तो साहित्याचा प्रवाह फारसं लोकांच्या जीवनाची दखल घेणारं नव्हतं, असं आपण म्हणू. याचा अर्थ कुठलं साहित्य दखल घेत नव्हती का? तर घेत होतं, नाही असं नाही. म्हणजे आपण जर संत तुकारामांचे अभंग लक्षात घेतले तर संत तुकारामाने इथलं जे लोकांचं जगणं आहे, त्या जगण्याला अधोरेखित केलेलं आहे, आपल्याला नाकारता येणार नाही. किंवा त्या अगोदरचं आपण जर चोखामेळांचे अभंग लक्षात घेतले, सोयराबाईंचे अभंग लक्षात घेतले, संत जनाबाईंचे अभंग लक्षात घेतले, किंवा संत नामदेवांचे अभंग लक्षात घेतले, किंवा संत कबीरांचे त्यांच्या अगोदरचे अभंग लक्षात घेतले, तर इथे कबीरांचे दोहे लक्षात घेतले, तर इथे लोकांच्या जीवनातले प्रश्न अधोरेखित केले नाहीत का? तर केले. पण मित्र हो, एकूण जो साहित्याचा प्रवाह होता नंतरचा वगैरे, त्या साहित्याच्या प्रवाहाने फारसं काही लोकांच्या जगण्याला अधोरेखित केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे आपण नाशी फडक्यांच्या कादंबऱ्या पहा, किंवा आपण वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या पहा, किंवा त्या काळातले इतर साहित्य पहा, त्यांचा जीवनवाद, कलावाद वगैरे वाद, आपल्याला त्या वादात जायचं नाही, पण त्यांच्या मनाला भावणारे त्यांचं एक विश्व ते उभं करत होते, हे काल्पनिक विश्व ते उभं करत होते. मित्र हो, साहित्यामध्ये काल्पनिक विश्व असावं की नसावं या वादात आपल्याला पडायचं नाही, पण साहित्याचा संबंध हा लोकांच्या जीवनाशी असावा की नाही? तर असावा. लोकांच्या जीवनाची जी शैली आहे, लोकांच्या जीवनाची जी पद्धती आहे, आणि त्या जीवनातले जे प्रश्न आहेत, ते प्रश्न साहित्यानं अधोरेखित करणं अपेक्षित आहे. मध्यवर्ती साहित्याचा प्रवाह या लोकांच्या जीवनाच्या प्रश्नाला थेटपणे भिडणारा नव्हता, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे लोकांचं जीवन हे आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी असावं, हा जो विचार आहे, तो विचार मध्यवर्ती ज्याला आपण साहित्य प्रवाह म्हणतो, त्यांनी मानलेला नव्हता किंवा त्यांच्या केंद्रस्थानी नव्हता. आणि 1960च्या दरम्यान उदयाला आलेले जे साहित्य प्रवाह आहेत, या साहित्य प्रवाहाने लोकांच्या जगण्यातले प्रश्न, लोकांचं जगणं हे त्यांच्या आशयाच्या केंद्रस्थानी मानलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दलित साहित्याचा प्रवाह जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला असं कळेल किंवा तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी दलितांचं जे जगणं आहे,
दलितांच्या जगण्यातले जे प्रश्न आहेत, त्यांचा जो जगण्याचा संघर्ष आहे, त्यांना जे भोगावं लागतं, त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्यांचं जे दुःख आहे, हे त्यांनी त्यांच्या निर्मितीच्या केंद्रस्थानी आणलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. किंवा आपण जर स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह लक्षात घेतला तर तुम्हाला असं कळेल की स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, स्त्रियांवर जे होणारे अन्याय अत्याचार आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहे, त्यांचं जे दुःख आहे, हे स्त्रीवादी साहित्याने त्यांच्या केंद्रस्थानी आणलेलं आहे. म्हणजे मानवी जगणं, त्या काळातल्या माणसांचं, त्या काळातल्या समाजाचं जगणं या साहित्याने केंद्रस्थानी आणलेलं आहे. हा पूर्वीच्या साहित्याच्या परंपरेचा किंवा साहित्याच्या एकूण स्वरूपाचा आणि या नवीन साहित्य प्रवाहाच्या स्वरूपाचा तुलनात्मक अभ्यास करता लक्षात येणारा भाग आहे, किंवा हे यांचं वेगळेपण आहे. आणि हे जे वेगळी मांडणी, हे जे वेगळं काहीतरी हे मांडत होते ना, हे वेगळं त्यांचं मांडणं, हे वेगळं काहीतरी जग अधोरेखित करणं, माणसाचं जगणं, माणसाचे प्रश्न अधोरेखित करणं, हे 1960च्या दरम्यान इतकं ठळक झालं की ज्या साहित्यानं आतापर्यंत या जगण्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं, त्या साहित्याला याची दखल घेणं भाग पडलं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर मर्ढेकरांचा साहित्याबद्दलचा सिद्धांत किंवा चांगलं साहित्य कशाला म्हणायचं, हा जो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, त्या सिद्धांतामध्ये हे बसतं का? बसत नाही. म्हणजे रचनेच्या अंगानं हे सुंदर आहे का नाही हे तपासणं त्याच्यात बसतं का? बसत नाही. पण रचना ठीक आहे, पण आशयच एवढा प्रभावीपणे मांडला गेला, माणसाच्या जगण्यातले प्रश्न एवढे प्रभावीपणे आणि एवढे थेटपणे मांडले गेले की मर्ढेकरी जो विचार आहे वाङ्मय व्यवहाराकडे पाहण्याचा, तो विचार मागे पडला, किंवा त्या विचाराला सुद्धा याची दखल घेणं भाग पडलं. मित्र हो, ही दखल घेणं भाग पडण्या इतपत जो हा ओघ चालत आला किंवा लोंढा चालत आला, तोच प्रवाह आहे, तोच लोट आहे, त्यालाच आपण प्रवाह म्हटलेला आहे, लक्षात घ्या. आपण जसं पहा की नदीचं पाणी थोडंसं वाहतं, उगमापाशी तर थोडंसं असतं, तिथे काय फार दखल घ्यावी लागत नाही. पण पुढे जर ते पात्र वाढत गेला आणि पाण्याचा ओघ वाढत गेला आणि तो जर जोरकस असा प्रवाह आला तर आपण त्याची दखल घेतो, दखल घ्यायला भाग पाडतं ते. तसंच साहित्याच्या या व्यवहारामध्ये हे जे नवीन प्रवाह आहेत, दलित असेल, ग्रामीण असेल, स्त्रीवादी असेल, यात एवढी निर्मिती झाली आणि ती एवढी थेट होती, एवढी प्रभावी होती, लोकांच्या जीवनाला अधोरेखित करणारी होती की ज्या साहित्याने आतापर्यंत अशा साहित्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं, त्याला आता म्हणजे दखल घेणं भाग पडलं. म्हणजे पहा की आपल्याकडे चोखामेळांचं म्हणणं असेल किंवा कर्ममेळांचं म्हणणं असेल किंवा संत जनाबाईंचं म्हणणं असेल, आपण नीट लक्षात घेतलं होतं का? आपण नीट लक्षात घेतलं नाही ना. कर्ममेळा जेव्हा विचारतो की माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या वाट्याला उष्ट खाणंच का आलेलं आहे, मी सुद्धा माणूस आहे ना, मला माणूस म्हणून तुम्ही स्वीकारा ना, असा त्याचं म्हणणं होतं किंवा असा त्याचा संघर्ष होता. पण मित्र हो, आपण कर्ममेळाचे म्हणणं मान्य केलं का? नाही मान्य केलं. जेव्हा सोयराबाई म्हणत होती की विटाळाची कल्पना तुम्ही कशाच्या आधारानं मानता, किंवा जेव्हा चोखामेळा म्हणत होते की बाबा रे, विटाळ जर देहाला असेल, शरीराला असेल, आणि हे शरीर किंवा हा देह स्त्रीच्या पोटातून जन्माला येतो, मग ती स्त्री दलित असो की ब्राह्मण असो, पोटातून जन्माला येतं ना बाळ. ब्राह्मण काही वेगळ्या पद्धतीने जन्मत नाही, महार काही वेगळ्या पद्धतीने जन्मत नाही, जन्म हा समान पद्धतीनंच असेल. आणि मग शरीर जर सगळ्यांचं सारखंच असेल तर महाराला विटाळ आहे, मग ब्राह्मणाला विटाळ का नाही? कारण विटाळ शरीराला आहे, शरीरांचा जन्म सारखा आहे, त्याच्या इथे जन्माला येण्याची क्रिया सारखीच आहे आणि शरीर सारखंच आहे ना. म्हणजे ब्राह्मणांना भूक लागते, महारांना भूक लागते, ब्राह्मणांचे डोळे जिथे आहेत तिथेच महारांचे डोळे आहेत, अवयव सगळ्यांचे सारखे आहेत. ब्राह्मण मरतो, महाराही मरतो, मग महाराणाच विटाळ का, ब्राह्मणांना विटाळ का नाही? हा त्यांचा किती थेट प्रश्न होता आणि किती महत्वाचा प्रश्न होता. पण मित्र हो, संत चोखामेळांची
ही कल्पना आपण लक्षात घेतली का नाही? आपण काय लक्षात घेतलं? आपण काय मांडत राहिलो? संत चोखा मेळा हे संत कसे आहेत आणि ते विठ्ठलाच्या भक्तीचं गुणगान कसे गातात, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कसं सांगतात, ते नामभक्तीचा पुरस्कार कसा सांगतात, ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कसं सांगतात, या अंगानं त्या अभंगाचा विचार करत आलो. पण आपण संत चोखा मेळा समतेचं तत्वज्ञान कसं मांडतात आणि संत चोखा मेळा जातीच्या किंवा वर्णव्यवस्थेच्या आधारानं इथल्या एका समाजावर, इथल्या एका समूहावर अन्याय केला जातो हा प्रश्न उपस्थित करतात. हे आपण नीट लक्षात घेतलं नाही किंवा त्याची मांडणी आपण केली नाही. मध्यवर्ती मराठी साहित्यानं मांडणी कशी केली? मांडणी अशी केली की संत चोखा मेळा हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कसं सांगतात. मित्र हो, ल.रा. पांगारकरांचे प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला काय दिसतं? तर तिथे हीच मांडणी केलेली आहे. काय मांडणी केली? की संत चोखा मेळा विद्रोह करतच नव्हते. संत चोखा मेळा अशा पद्धतीचे प्रश्न मांडतच नव्हते. मग संत चोखा मेळा काय करत होते? संत चोखा मेळा हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान मांडत होते. आणि संत चोखा मेळा संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा उचिष्ट भ्रमरस पिऊन समाधानानं संसार करत होते. अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली. हीच मांडणी बाकीच्यांनी सुद्धा केलेली आहे. ही अशा पद्धतीची जी वेगळी मांडणी केली जात होती तोच मराठी साहित्याचा मध्यवर्ती प्रवाह आहे किंवा मराठी वाङ्मय व्यवहाराची ही एक प्रकृती आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मित्र हो, या प्रकृतीला धक्का देणारं, या प्रकृतीपेक्षा वेगळा विचार मांडणारं जे साहित्य आलं ते म्हणजे 1960च्या दरम्यान उदयाला आलेले साहित्य प्रवाह आहेत. हा वेगळा जो प्रवाह आहे यालाच आपण लोट वगैरे म्हणू, यालाच आपण लोंढा वगैरे म्हणू. हा एवढा प्रभावी होता की ज्या मराठी साहित्याने आतापर्यंत अशा या मांडणीकडे दुर्लक्ष केलेलं होतं. म्हणजे मग चोखामेळाची मांडणी असेल, मग कर्ममेळांची मांडणी असेल किंवा संत जनाबाईची मांडणी असेल, माणूस म्हणून त्यांनी केलेली ही जी मांडणी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि वेगळ्याच पद्धतीने मांडणी केलेली होती की हे संत कसे आहेत, ह्यांची रचना कशी सुंदर आहे, हे नामभक्तीचा कसा पुरस्कार करतात, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वगैरे कसं सांगतात, हे माणसाविषयी कसे बोलतात हे सांगायचंच नाही. ही जी एक प्रकृती होती, हा जो एक दृष्टिकोन होता त्याला धक्का दिला गेला. आणि 1960च्या दरम्यान माणसाविषयी साहित्य माणसाविषयी बोलत आहे आणि त्याची दखल तुम्हाला घ्यावी लागेल असं एक रूप इथे आलं किंवा दखल घ्यावीच लागली. मग दलित साहित्याची दखल घ्यावी लागली की जे साहित्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही वगैरे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे याची मांडणी करत होतं ना, त्या साहित्याची दखल घ्यावी लागली. आणि ज्या स्त्रीवादी साहित्य आहे की ज्या साहित्याने इथे हजारो वर्षापासून चालत आलेल्या लिंग व्यवस्थेला नाकारलं, त्या साहित्याची दखल घ्यावी लागली. म्हणजेच मित्र हो, इथे जी जात व्यवस्था होती किंवा जी वर्णव्यवस्था होती, इथे जी लिंग व्यवस्था होती, या व्यवस्थाच नाकारणारे जे साहित्याचे प्रवाह उदयाला आले ते एवढे सक्षम होते, ते एवढे प्रभावी होते की त्या प्रभावीपणामुळे, त्यांच्या सक्षमपणामुळे इथे या लोकांना किंवा मध्यवर्ती वाङ्मयीन प्रवाहांना किंवा मराठी साहित्य व्यवहाराला त्याची दखल घ्यावी लागली. ही जी दखल घ्यायला भाग पाडलं गेलं किंवा ही जी दखल घेतली गेली ती दखल घ्यायला लावणे याचाच अर्थ तो प्रवाह, सक्षम प्रवाह चालत आला. या अर्थानं आपण तो प्रवाह मानतो, ओढा म्हणजे लोट मानतो किंवा लोंढा वगैरे मानतो. प्रवाह शब्द त्या अर्थानं आलेला आहे हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे आता तुम्हाला कळेल की मित्र हो, 1960च्या दरम्यान ग्रामीण, दलित, स्त्रीवादी किंवा आदिवासी वगैरे म्हणून ओळखल्या जाणारे हे जे साहित्याचे प्रवाह आहेत किंवा साहित्य आहे, या साहित्याची संख्यात्मक आणि गुणात्मक भरपूर निर्मिती झाली. ही संख्यात्मक होती तशी गुणात्मक होती. म्हणजे कथा भरपूर लिहिल्या गेल्या, कादंबऱ्या भरपूर लिहिल्या गेल्या, कविता भरपूर लिहिल्या गेल्या. ही संख्यात्मक आहे.
गुणात्मकही आहे, म्हणजे याच्यात साहित्य म्हणूनचे गुण होते, लोकांना दखल घ्यायला भाग पाडेल अशा पद्धतीचे गुण होते. रचना आणि आशय दोन्ही अंगानं. रचना सुंदर होत्या, रचना सुंदर नव्हत्या असं काही समजण्याचं कारण नाही. आणि त्याने इथल्या लोकांच्या जीवनातले जे प्रश्न उभे केले होते तेही महत्त्वाचे होते, म्हणजे आशय सुद्धा महत्त्वाचा होता. ही निर्मिती इतकी प्रभावी होती की हा निर्मितीचा एक प्रवाह मराठी वाङ्मय व्यवहाराला दखल घ्यायला भाग पाडणारा होता. मित्र हो, ही अशी दखल घ्यायला भाग पाडणारी जी सक्षम लाट आहे वाङ्मय व्यवहारातली, ती सक्षम लाट किंवा तो सक्षम लोंढा, या अर्थानं आपण प्रवाह हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. आणि त्या अर्थानंच प्रवाह हा शब्द आपण वापरत असतो. मग हे प्रवाह कोणते होते? तर मित्र हो, हे प्रवाह आहेत दलित साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, मुस्लिम साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे. सगळे हे साहित्य प्रवाह अतिशय प्रभावीपणे मराठी साहित्य व्यवहारामध्ये दाखल झाले. किंबहुना मराठी साहित्य व्यवहाराचा पूर्वीचा जो मध्यवर्ती प्रभाव आपण ज्याला म्हणू, तो जो आहे तो उलट मागे पडायला लागला. आणि हे जे नवीन आलेले आहेत हे अधिक प्रभावी झाले किंवा यांचं असणं दाखवून दिलं, दोन्ही अर्थानं. मित्र हो, पुढे आपण ह्या साहित्य प्रवाहाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तिथे कुठल्या कलाकृती खूप महत्त्वाच्या आहेत या साहित्य प्रवाहामध्ये ते आपण पाहणारच आहोत. तिथे तुम्हाला हा प्रवाह सक्षम कसा होता, तो गुणात्मक आणि संख्यात्मकही कसा सक्षम होता हे तुम्हाला कळेलच. पण इथे तुम्ही प्रवाह या शब्दाचा अर्थ या अंगाने इथे समजून घ्या की हा सक्षम होता, मध्यवर्ती साहित्य प्रवाहाला दखल घ्यायला भाग पाडणारा होता. म्हणजे आपल्याकडे जे दुर्लक्ष केलं गेलं होतं, समजा संत चोखामेळांची भूमिका असेल किंवा संतांची आणखी भूमिका असेल किंवा संत तुकारामांच्या अभंगातली भूमिका असेल वगैरे, याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, दुर्लक्ष केलं गेलं. ते त्या काळात जमलं. आणि आपण पाहतो की मर्ढेकरी जो विचार आहे वाङ्मय व्यवहाराकडे पाहण्याचा किंवा साहित्याकडे पाहण्याचा जो विचार आहे तो प्रभावी ठरत गेला. आणि दुसरा जो विचार आहे की ज्या लोकांच्या जगण्याचा आशय ज्या साहित्यामध्ये येत आहे ते साहित्य महत्त्वाचं मानलं जावं, हा जो विचार आहे तो विचार फारसा प्रभावी ठरलाच नाही, तो दुर्लक्षित होत गेला. मात्र मित्र हो, 1960च्या दरम्यान परिस्थिती बदलली. आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये मात्र आता अशा पद्धतीनं जे साहित्य लोकांच्या जीवनशैलीला अधोरेखित करते, जे साहित्य लोकांच्या जगण्याला अधोरेखित करते, जे साहित्य लोकांच्या जगण्यातल्या प्रश्नांना अधोरेखित करते, जे साहित्य लोकांच्या जीवन संघर्षाला अधोरेखित करते आणि जे साहित्य मानवी जगण्यासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या नव्या जीवन मूल्याची मांडणी करते, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा नव्या जीवनमूल्याची मांडणी करते. आणि जे साहित्य जुन्या जीवनमूल्यांना विरोध करते, जे साहित्य जातीवर आधारलेल्या हीन आणि श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ कनिष्ठ अशा जीवनमूल्यांना विरोध करते, भेदाभेदाला विरोध करते, अशा साहित्याची दखल घेणं 60च्या दरम्यान भाग पडलं. हे साहित्य अतिशय प्रभावीपणे अस्तित्वात आलं, हे साहित्य पुढे आलं. आणि जुना जो वाङ्मय म्हणजे मध्यवर्ती साहित्याचा प्रवाह होता त्या साहित्याला आता या नव्या साहित्याकडे, या नव्या साहित्यातील आशयाकडे दुर्लक्ष करणं जमलं नाही किंवा शक्य नव्हतं. मित्र हो, आपण दुसरे लक्षात घेतलं पाहिजे की आता मराठी साहित्याची सूत्रच या नव्या विचार मांडणाऱ्या लेखक, कवी, विचारवंत, समीक्षकांच्या हाती आलेली होती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे सूत्र जुनं, जे साहित्य व्यवहाराचं सूत्र जुन्या काळामध्ये ज्या लोकांच्या हाती होतं की ज्या लोकांची भूमिका साहित्याकडे पाहण्याची वेगळी होती आणि ज्या लोकांनी
इथे जी जात व्यवस्था आहे, इथे जी लिंग व्यवस्था आहे, इथे जी वर्ण व्यवस्था आहे, ती योग्यच आहे अशा पद्धतीची भूमिका मांडणारे लोक होते. आणि त्या लोकांच्या हातामध्ये जे वाङ्मय व्यवहाराचं सूत्र होतं. मित्र हो, आता नवी जी माणसं पुढे आली, नवे कवी आले, नवे लेखक आले, नवे कथाकार, कादंबरीकार, नवे समीक्षक आले, नवे विचारवंत आले. त्यांनी मात्र नवा विचार स्वीकारला. आता नवा विचार स्वीकारणारे माणसं लिहित असतील, नवा विचार स्वीकारणारे माणसं साहित्याचं मूल्यमापन करत असतील, समीक्षा करत असतील, नवा विचार मांडणारे माणसं साहित्याचा सगळ्या व्यवहारामध्ये कार्यरत असतील, तर मग नवा विचार मांडणाऱ्या साहित्याचा दबदबाही निर्माण होणारच. तो 1960च्या दरम्यान झाला आणि मग या साहित्याची दखल घ्यावी लागली. या अर्थानं हा प्रवाह 60च्या दरम्यान उदयाला आला किंवा साठोत्तरी वगैरे आपण मानत असतो. ठीक आहे मित्र हो, आता तुम्हाला पहा, साठोत्तरी साहित्य प्रवाह म्हणजे साठोत्तरी कशाला म्हणायचं, का म्हणायचं, तो कोण्या अर्थानं लक्षात घ्यायचं, साहित्य म्हणजे काय, इथे या शब्दाचा अर्थ काय अपेक्षित आहे, आणि प्रवाह आपण का म्हणत असतो. हे तीन जे शब्द आहेत, साठोत्तरी साहित्य प्रवाह, या तिन्ही शब्दाचे वाङ्मय व्यवहारातले अर्थ तुम्हाला कळालेले आहेत असं मी समजतो. वाङ्मय व्यवहारामध्ये हे तीन शब्द ज्या अर्थानं येतात, साठोत्तरी साहित्य प्रवाह, या तिन्ही शब्दाचे अर्थ तुम्हाला आता नीट कळालेले आहेत आणि तुम्ही ते तारतम्यानं नीट समजून घेणार आहात, तारतम्यानं त्याचा अर्थ तुम्ही लावणार आहात असं मी गृहीत धरतो. आता हे जर तीन शब्द तुमच्या नीट लक्षात आले असतील तर मित्र हो, आता आपण पुढच्या तासामध्ये या साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाहाच्या उदयाला येण्याच्या पाठीमागे कारण काय होती ते पाहणार आहोत. कारण कुठलाही नवीन साहित्य प्रवाह किंवा नवीन जे काही उदयाला येतं आणि जुनं जे मागे पडतं, म्हणजे पहा, जुनं मागं पडण्याला काहीतरी कारणं असतात, तसं नवीन उदयाला येण्याला सुद्धा कारणं असतात आणि ती त्या व्यवस्थेमध्ये दडलेली असतात. माणूस ज्या सभोवतालाचा भाग म्हणून जगत असतो त्या सभोवतालात ही कारणं दडलेली असतात. मित्र हो, ग्रामीण लेखक असो, दलित लेखक असो, स्त्रीवादी लेखिका असोत किंवा लेखक असो, आदिवासी लेखक असो, कवी, लेखक, समीक्षक जे कोणी आहेत, हे सगळे ज्या सभोवतालाचा भाग होऊन जगत होते ना, त्या सभोवतालात या साहित्याच्या निर्मितीच्या प्रेरणा किंवा साहित्याच्या निर्मितीची कारणं दडलेली असतात, हे लक्षात घ्या. कारण ही सगळी माणसं त्या सभोवतालाचे भाग असतात आणि त्या सभोवतालातून यांना बळ मिळत असतं. मित्र हो, माणसाच्या प्रवृत्तीला, प्रेरणेला किंवा माणसांच्या व्यवहाराला किंवा अभिव्यक्तीला सभोवताल हा बळ देणारा घटक असतो, तसा तो प्रतिकूलही असतो. म्हणजे पहा की आपण जर लक्षात घेतलं तर 13व्या शतकामध्ये हा सभोवताल प्रतिकूल होता, बळ देणारा नव्हता, दाबून टाकणारा होता. नंतरच्या काळामध्ये तो अनुकूल झाला. जसं आपण पाहतो की महात्मा बसवेश्वर यांचा जो विचार आहे तो विचार किती चांगला होता. आज आपण जो विचार मांडतो आहोत, आज आपण जी मानवी जीवनाची नवी जीवनमूल्ये मांडतो आहोत, ती जीवनमूल्ये महात्मा बसवेश्वरांनी मांडली ना. महात्मा बसवेश्वरांचा जो विचार आहे तो किती आधुनिक होता त्या काळामध्ये. पण मित्र हो, महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला तो काळ मात्र प्रतिकूल होता, अनुकूल नव्हता. म्हणून बसवेश्वरांच्या विचाराला बळ मिळालं नाही, तर बसवेश्वरांच्या विचाराला प्रतिबंधित केलं गेलं किंवा त्याला रोखण्यात आलं, त्याला दाबून टाकण्यात आलं. मित्र हो, बसवेश्वर असतील, संत तुकाराम असतील किंवा चक्रधर स्वामी असतील, ह्यांच्या केवळ विचारांनाच नाही, यांच्या केवळ अभिव्यक्तीलाच नाही, तर या माणसांना सुद्धा संपवून टाकण्यात आलं ना. म्हणजेच मित्र हो, सभोवताल हा नेहमीच बळ देत असतो असं नाही. सभोवताल हा दाबून सुद्धा टाकत असतो, सभोवताला प्रतिबंधित करीत असतो किंवा विचाराला बळ देण्याच्याऐवजी विचाराला मारत सुद्धा असतो. मित्र, हे विवेचन मी याच्यासाठी करतो आहे की आपण हे पाहणार आहोत
की 1960च्या दरम्यान उदयाला आलेले हे जे वाङ्मयीन प्रवाह आहेत, या वाङ्मयीन प्रवाहाला बळ देणारे घटक कोणते, या वाङ्मयीन प्रवाहाला मारक ठरणारे घटक कोणते, याचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणून आपण पुढच्या तासामध्ये या साहित्य प्रवाहाला बळ देणारे घटक कोणते आहेत नेमके, आणि विशेष म्हणजे हे बळ देणारे घटक आपल्या इतिहासात कुठे दडलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजे ही जी पार्श्वभूमी आहे पूर्वीची, की ज्या पार्श्वभूमीवर हे वाङ्मयीन प्रवाह उदयाला आलेले आहेत, ती पार्श्वभूमी कशी आहे आणि त्या पार्श्वभूमीनं या वाङ्मयीन प्रवाहाला कसं बळ दिलेलं आहे. मग त्यामध्ये जे लोक आहेत, जे महात्मा फुले असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे असतील, ह्या सगळ्यांनी सभोवताल बदलविण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत, सभोवताल कसा बदलला आणि बदललेल्या सभोवतालामुळे या वाङ्मयीन प्रवाहाला कसं बळ मिळालं. त्याचबरोबर इथे जे तंत्रज्ञानात्मक बदल झाले त्या बदलांचं कोणतं योगदान राहिलं आहे. उदाहरणार्थ छापण्याची कला उदयाला येणं, छापखाना येणं किंवा वितरणाची व्यवस्था नव्या पद्धतीने येणं वगैरे, याचे काय परिणाम झाले आहेत, याचा काय प्रभाव राहिला आहे, या सगळ्याचा विचार करणार आहोत. म्हणजेच आपण या वाङ्मयीन प्रवाहाच्या उदयाची पार्श्वभूमी आपण पुढच्या काही तासातून समजून घेणार आहोत. मित्र हो, हा तास संपण्याच्या पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही इथे 3 शब्द नीट लक्षात घ्या आणि तारतम्यानं लक्षात घ्या. वाङ्मय व्यवहारात याचे अर्थ लक्षात घ्या की साठोत्तरी साहित्य प्रवाह. साठोत्तरी म्हणत असताना केवळ 1960 हा प्रारंभ बिंदू किंवा या वाङ्मय निर्मितीचा विशिष्ट कालखंड मानू नका. तो शब्द तारतम्यानं घ्या. त्याचबरोबर साहित्य हा शब्द वाङ्मय व्यवहारात अपेक्षित असणाऱ्या अर्थानं समजून घ्या. आणि प्रवाह म्हणजे या नव्या निर्मितीचा लोट किंवा सक्षम असा जो लोंढा आहे तो कसा आला ते समजून घेणं अपेक्षित आहे, ते समजून घ्या. ठीक आहे. एवढं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढच्या तासामध्ये आपण या साहित्याच्या निर्मितीच्या उदयाची पार्श्वभूमी काय राहिलेली आहे त्याचा आपण विचार करू. ठीक आहे. इथे आपण थांबू म्हणूया.